हॅलो हॅलो गायज, गाईज. गुड मॉर्निंग. आणि आजचा दिवस खूप छान आहे कारण आम्ही घरी वापस जातो आहे. पण वेलकम मला टू अवर युट्यूब चॅनल असं म्हणत असताना पहिले. हॅलो गायज, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. आता बोल बाकीचं. मला तुला बघा बरं नाही नाही आहे. आहे आणि आता मी रिटर्न जातोय पुणे आपल्या घरी. बॅक टू पुणे. सो आम्ही बघू काहीतरी बघायचं आहे आम्हाला. हम्म. मोस्टली बीबी का मकबरा बघू आम्ही Yes. फक्त आणि मग निघू. कारण की अनुला बरं नाही आहे, सो आम्हाला जास्त कुठे जायचं नाही आहे. आणि त्याच्या आधी पहिले मला भूक लागली आता, सो आम्ही खातो नाश्ता. आणि मग तुम्हाला दाखवू आजची रोड ट्रिप आपली कशी होते तर. सो ठीक आहे, चलो भेटू लवकरच. मी चालवू गाडी, तुला बरं नाही का? नाही राहू दे, मी चालवतो. एवढं कष्ट कशाला करायचं? मला तर शिकवत नाही ना अनु. नाही, मला लोकांची काळजी आहे, म्हणजे तुझी काळजी आहे. आलो गाईज आम्ही ताजमहलला. In 500 meters, you will arrive at your destination. मला याची हिस्ट्री काही माहित नाही, त्याच्यामुळे मी काही सांगणार पण नाही आणि काही बोलणार पण नाही, कारण काही चुकलं वगैरे नाही पाहिजे. गाडीला लहान लहान मुलं पण आले. पण अच्छा, हे मला असं वाटलं तर पांढरा शुभ्र आहे. खराब झालं काय? पण सुंदर दिसते, सुंदर दिसते. घर आहे आता. आणि मी ताजमहल बघितला नाही कधी आणि ह्यांनी पण नाही बघितलंय. पण बघितलं, आपण दोघं सोबत जाणार आहे ताजमहल बघायला. कुठे चाललो आपण? काय थांबलो? पार्किंग साठी थांबलो होतो मी. पेट पूजा काहीच भूक लागली आम्हाला खूप. आणि मग विजिट तिकीट घेऊन आम्ही आलो गाईज. आणि ती मला वाटतं 20 रुपये तिकीट होती ऑनलाईन वाली आणि ऑफलाईन वाली 25 होती, असं काहीतरी मला अनिकेत सांगत होता. आणि मी लक्ष दिलं नाही माझे केस पा. आणि आता त्याचं ऑफिस सुरू आहे, सो तो कॉलवर आहे ॲज ऑलवेज. सो आता मध्ये जातो, माहित नाही आला इथे किती चालते, फोटो व्हिडिओ काढलेले. सो आम्ही बीबी का मकबरा बघितलं कारण आम्ही संभाजीनगरमध्ये होतो. आणि ताजमहाल मी म्हणते कारण हे ताजमहालचं रेप्लिका आहे, सो ते सांगायला मी आली. पहा बॅक मी अभ्यासू, सॉरी अभ्यासू नाही, ऑफिसू, जबाबदार एम्प्लॉई ऑफिसचा याच्या. छान असं इथे ग्रीनरी वगैरे आहे. किती पडली अनु? ही 20 रुपीज ओनली. आणि ऑफलाईन? ऑफलाईन 25 आहे. का बरं? काय माहिती, मी तुला बघायची विचारलं, तू मला प्रश्न हा तर मग म्हणूनच मी तुला विचारतात आहे. बघा असंच दिसते का ना ताजमहाल? सिमिलर. नाही पाहिलं ना नाही, मी पाहिलं नाही, फोटो पाहिलं. फोटोत मी पण पाहिलं, छान आहे. तेच सांगत आहे. कलाकृती, नक्षीकाम. 2 शब्द बोललाय अनिकेत, लॉकडाऊन करून ठेवा तुम्ही ते. कलाकृती आणि नक्षीकाम. अरे ताई, खरोखर ती किती कन्फ्युज आहे, कुठे जायचं तर. आपल्या गेलं. इज इट? किती क्यूट केलं. काय परत करणार ना, कुठे गेली, कुठे गेली? इथून तुझा फोटो काढू का? छान. नाही झालं, चाललो आम्ही गाईस. सो आम्ही बीबी का मकबरा बघून निघालो. बराच नाही, 10-15 मिनटं झाले असतील कदाचित. कुठेतरी अनिकेतचं ऑफिसचं काम आहे, सो आम्ही इथे येऊन थांबलो. आणि हा मुलगा मला सांगून गेला की मी 5 मिनटात येतो. गाडी पण सुरू ठेवली आहे त्यांनी, आणि मला गरमी नाही झाली पाहिजे म्हणून. दॅट इज सो स्वीट ऑफ हिम. पण 5 मिनटं म्हणून गेलं, 10-15 मिनटं होऊन गेली आणि आत्ताही मला माहिती आहे की तू लवकर नाही येणार, असंच करतोय माझ्यासोबत. आणि मी त्याला म्हटलं घरून की आपण लवकर निघू, लवकर निघू. पण तो कसला लवकर निघतो, त्याला बरं वाटत नाही, आता तो झोपला 10 वाजेपर्यंत. बरोबर आहे, बरं नाही वाटत तर. आणि आता मला ते बसवून ठेवलं एकटीला, म्हणून मी आली. म्हणजे तो आल्यावर जर त्यांनी मला म्हटलं की मी तर 5 मिनटात आलो, तर मी त्याला हा व्हिडिओ दाखवेन की बघ 5 मिनटात नाही आला तू. आणि आता आम्ही निघू. मग तो मला म्हणतोय कुठेतरी रस्त्यात आपण जेवणच करू आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ. आम्ही असं कुठे फिरणार नाही आहे, कारण त्याचं आधी ऑफिस आहे, त्याचे कॉल सुरू आहे आणि त्याला मधामधात मला वाटते व्हिजिट वगैरे पण करायचे आहेत. आणि जेवायला संध्याकाळी एवढी हवा सुरू झाली बघा. तुफान येणार आहे, तुफान. हवा दाखव त्यांना, हवा. एक चांगलं प्लीझंट वातावरण होतं आधी, आता एकदम हवा सुरू झाली, जोरजोराने. आम्ही जेवण ऑर्डर करतोय आता. खूप हवा आहे आणि नक्कीच पाऊस येणार आहे, खूप जास्त ते पण. आणि माऊला नक्कीच टेन्शन आलं असेल की एवढ्या पाऊस आपण कसं जाणार, बरोबर ना? हा. आणि आपण हळूहळू जाऊ, जर खूप पाऊस वाटला तर आपण नक्कीच थांबून जाऊ, कारण पुष्कळ वेळा कसं होतं समोर तर दिसत नाही मग आपल्याला. आणि आम्ही छान आता जेवण करणार आहे, टमाटर भाजी. टमाटर नाही, काय होतं, शेव टमाटर. एवढ्या चांगल्या वेदर मध्ये आता आम्ही जेवण करणार.
पाऊस सुरू झाला. फायनली खूप पाऊस खूप पाऊस सुरू झाला. खूप पाऊस आहे. यार खूप पाऊस झाली पाऊस आणि थोडी भीती पण आहे की एवढं पावसात आपण कसं जायचं थांबून. खूप नाही, मला घरात असतानाच पाऊस आवडतो. त्याच्यामुळे मी काय नसताना मला पाऊस नाही आवडत. आपला आवाज जात आहे का पण जात आणि माहितीये का माऊने खास सेटिंग केलेली आहे आयफोन मध्ये ज्यात फक्त व्यवस्थित बोललो तर आपला आवाज जातो आजूबाजूचा माझं आवाज काही जातो. क्रेडिट नाही आहे त्याच्यात. मी एक रील पाहून केलं. बघा मोठेपणा बघा क्रेडिट पण घेत नाही ती. सांगायचं राहिलं की अजून तर आम्ही म्हणजे खूप भूक लागली तर लगेच असं थांबलो खायला. तर अजून 5-6 तास तर लागणारच आहे ना. आता पाऊस येतं जास्तही लागून जाते यार. ऑलरेडी 3 वगैरे वाजले तर मला आता दिवस जाईनात. माझा असा विचार होता की लवकर आम्ही सकाळी पोहोचू, पण मानिकेचे कॉल वगैरे सगळं करत आम्ही आलो त्याच्यामुळे वेळ लागत आहे. तो बघू आता तो गाडी आणायला गेला. मला म्हणतो मी जातो गाडी आणायला, तू नको निघू, आणि मला इथे ठेवलं सावली. आता खूप सुंदर झालं. 6:30 वाजले. ऍक्च्युली वाजले आहेत आय थिंक 3, पण 3 वगैरे वाजले. येतोय आता तो मला घ्यायला आणि आम्ही जातो आता काही. खूप येतं पाऊस. माऊला पाऊस आवडतो. हे कोणी सांगितलं तुला? पण माऊला आत बसून आवडतो ना, घरात बसून. खूप येतं. हो गेला कधी दाखव नदी. कुठे लागली? नदी नाही आहे, काहीच नाही तिथे. नदीचं आहे पण पाणी नाही आहे. पाणी तर आहे ना. आता जमा होईल त्यात. सो फायनली आज पाऊस येतो. सगळीकडे पाऊस आहे. आता जस्ट आमचं घरी बोलणं झालं तर अमरावतीत पण पाऊस आहे म्हणतात, पुण्यात पण पाऊस आहे, आणि संभाजीनगर आणि अहिल्यानगर इकडे पण पाऊस आहे. आणि आम्ही असं वाटतं की सगळीकडे पाऊस आहे, पण छान असं थंड होईल. आणि आम्ही गोव्याला गेलो होतो तर तेव्हा असाच पावसाचा खूप आम्ही असं रोड ट्रिप केलं होतं खूप वर्षाच्या आधी. तर असा नव्हता, खूप डेंजर होता, खूप डेंजर. तर आज असंच आहे की तरी खूप चांगले रोड आहे. गोव्यालाही जायला पूर्ण हायवे वगैरे होते तेव्हापर्यंत आम्हाला पाऊस नाही लागला. आम्ही असंच जुलैमध्येच गेलो होतो, पण जेव्हा घाट लागला होता तेव्हा आम्हाला पाऊस लागला होता. सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे की द्यायची नाहीये, कोणाला माहित नाहीये, पण मी दिली. ते आता जे ब्लॉग पाहते त्यांना सगळ्यांना माहित झालंय. त्यांना पहिले गेलो होतो आपण सांगतात ते सांगितलं. आता त्यांना आता जर काही या कॉन्ट्रोवर्शियल इन्फॉर्मेशन काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली तर मग आमची रोड ट्रिप कॅन्सल गोव्याची याच्या पुढची. हॅलो गाईस, माझे दोन्ही हात इथे आणि तरी तुम्हाला आम्ही दोघं दिसतोय कसं काय? कारण की मी एका स्टँड, थँक्यू बाबा, कारण की मी एका स्टँडला मोबाईल लावलाय, जो स्टँड बाबांनी घेऊन ठेवलाय. खूप दिवसाचं इथे होतं, काय म्हणतात याला, त्याच्यात गाडीच्या सॉकेट मध्ये सॉकेट नाही म्हणत त्याला, जुलै नाही माहित, छान आहे. तर त्याच्यात होतं, तर मी खूप वेळचं लावून ठेवलं. मी फोटो टाकेन त्याचा किंवा व्हिडिओ टाकेन. तर खूप वेळचं लावून ठेवलं मी. याचा फोन संपायची वाट पाहत आहे 1-2 तासापासून. फोनच नव्हता संपला. 2 दिवस झाले, संपणार आहे, संपतील माझे बाबा. 2 दिवस नाही झाले, पण 2 तास झाले. मी लावून वाट पाहून आता होईन, मग होईन, आता होईन. मी बसली, मला बरं नाही आहे ना म्हणून फोन येते का? हा, तब्येत एखादी नाही विचारलेली विचारली ना, आताच विचारलं दोघांनी कशी आहे सर तब्येत. कशी आहे सर तब्येत? हा, अच्छा ठीक आहे. खराब आहे का? खूप ऍडमिट आहे का? ठीक आहे, काम करून द्या एवढं, मग ठेवतो फोन. काय गाईस, तर मी तुम्हाला हे दाखवायला आली. छान युजफुल आहे. कारमध्ये आम्ही नेहमी ब्लॉक करतो आणि माझा हात असा होते, मग असं मला नवऱ्याचे बोलणे खावं लागतात. बापरे बाप, नवऱ्याचे बोलणे. आणि आता तुम्हाला सांगतो आम्ही, कारण की कॉल सुरू आहे आणि ऑफिस सुरू आहे, तो अजून आम्ही नगरला पोहोचलोय आणि आरामात आम्हाला 11 ते 12 वाजेन घरी जायला. पण माझा मोबाईल, जसा माझा हात हलते तसा मोबाईल असा हलत आहे. सो मला माहिती नाही तुम्हाला कसं जाण, मला पण एडिट करताना दिसेल की आम्ही कसं हलत आहे. सो ठीक आहे, आपण भेटू नाही भेटू माहित नाही. भेटू. आता आम्ही इकडे कोणी बिस्किट अशा ठिकाणी जात आहे. सुपा गाव आहे, गावाचं नाव आहे सुपा. इथे खूप सगळ्या बेकरी आहे आणि त्यातली सूप भेटते. तर त्या सुपा गावात काय म्हणतात, फुलांचे हार पण खूप स्वस्त भेटतात, आणि बेकरी खूप आहे तिथे, खूप बेकरी आहेत. त्यातली एक आहे अमृता म्हणजे अमृत बेकरी असं काहीतरी. तर तिथलं गव्हाचं बिस्किट ते खूप छान आहे, आणि तिथे खूप चांगलं आहे. मला अविनाश सरांनी सांगितलं होतं. पण त्यातलं जे आपण तिथे खातो ताजं ते खूपच छान लागतं. घरी गेल्यावर तरी थोडं 5% थोडी टेस्ट बदलते. मी तर घरी गेल्यावर खाल्लं तेवढं चांगलं लागलं. आज मला तिथे खायला भेटतं सगळ्यात एकदम असं रवाळ, वाह क्या बात. म्हणजे तोंडात टाकल्यावर ते मिळतं. तुम्ही पण जर इकडे आले या रोडनी तर तिथून नक्की घ्या. मी तिथे गेल्यावर तुम्हाला ते दुकानाचं दाखवेन. अहिल्यानगर ते पुणे रोड आहे तो. अहिल्यानगर टू पुणे जात असाल तर लेफ्ट हँड साईडने लागेल, आणि पुणे टू अहिल्यानगर येत असाल तर राईट हँड साईड. म्हणजे लेफ्ट हँड साईडने त्या दोन्ही साईडने आहे ते दुकान.
एक बस जुना झालं. एक नवीन आहे. स्पॉन्सर नाही केलं त्यांनी आपल्याला, एवढं खूप झालं. ओके. इथे गावाला आहे काही जे शब्द अनिकेत बोलत होता. इथे खूप सगळ्या बेकरी आहे. याला अमृत बद्दल माहित आहे. जे हे जे लोक चालले हे जे लोक चालले हे चालले पुण्याकडून नगरकडे हा. आणि आम्ही चाललोय नगरकडून पुण्याकडे. आम्हाला इकडे लेफ्ट हँड साईडनी कुठे लागणार आहे दुकान आपल्याला आता बघा हे पुढे गेलं अमृत, हे वाला दाखवलं. हे वाला राईट साईडनी आहे, हा. जे पुण्यावरून अहिल्यानगर साईड जात आहे. आणि इकडे हार दाखव. इकडे हार पण भेटतात. हार पण खूप स्वस्त, खूप जास्त स्वस्त भेटतात. जो पुण्यात 5,000चा असेल ना तो नक्की 1-1.5 हजाराचा हार असेल. कोण नाही एवढं असं आहे. पण गाड्यांचे वगैरे हार खूप जण इथे लावतात. ठीक आहे. दुकान कुठे आहे? आणि आपलं दुकान थोडं या गर्दीत नाहीये, या गर्दीतून खूप थोडं समोर आहे. ठीक आहे, समोर आहे. म्हणजे तुम्ही इथे विचारू शकता ना, याला विचारून जाऊ शकता किंवा मॅपवर टाकू शकता अमृत बेकरी, किंवा त्याचे दुकान दाखवलं त्यांनाच विचारू शकता त्यांना की तुझं विचारू दुकान कुठे आहे. म्हणजे इथे गर्दीत थांबल्यापेक्षा आपण जर सरळ गेलो ना, थोडं 1 किलोमीटर जरी सरळ गेलो तर आपल्याला म्हणजे पुण्याकडे जर जात असाल आपण तर डाव्या हातावर लागतं ते दुकान. आणि ते दुकान खूप मोठं आहे. ऍक्च्युली ते तिथे लॉजिंग, हॉटेल हे असं सगळं बनवणार आहे. हे पण मला माहिती आहे. ठीक आहे, यस. त्या दुकानात गेल्यावर दाखवते काही. इथे अमृता आहे. अमृता अमृत नाही आहे, पण ते एकाच अमृता माणसाचं आहे bakery. ना हा, ते? एकच आहे. शुअर आहेस तू? सुवर आहे, एकदम सुवर. हे बघा. बघा हॉटेलचं काम पण चालू आहे बघा. मी कुठे? हे काय? ते मागचं हेच. ओके. हे तर खूप मोठं आहे. हा, खूप मोठं बनवत आहे. बघा माझं पाडच कसं झोपलंय गोड गोड. जस्ट आम्ही थांबलो कारण आम्हाला बाहेर डोश्याचं दुकान दिसलं, डोश्याचा स्टॉल दिसला आणि मला खूप इच्छा होता ती डोसा खायची. पण हा असा झोपलाय माणूस कारण की हा खूप अगडलाय. कारण आता 9:30 झाले आहे आणि ऑलमोस्ट सकाळी ऑलमोस्ट सकाळी 10:30 पासून आम्ही निघालेलो आहे आणि अनु ड्रायव्हिंग करतोय. म्हणजे थांबलो आम्ही 1 तास कंटिन्यू. मीटिंग होती अनुची तर आम्ही थांबलो होतो गाडीत. पण तिथे पण अनु बसलाच होता, म्हणजे गाडीतच बसलो होतो आम्ही कारण पाऊस वगैरे सुरू होता. सो म्हणून तो खूप थकला बिचारा. आता हाऊ कॅन आय हेल्प यू अनु? अरे 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 मुका झालास का तू? थकलो. थकला. आणि अजून आमचं घर 1 तास दूर आहे. आणि आता मी नवीन रोडने आलोय. सोनूला माहित नाही. सोनू असा बिरबिर झाला होता की अरे हा कोणता रोड आहे तो मला नाही माहिती. कारण त्याला पुण्यातले सगळे रोड माहिती आहे. सगळे नसेल माहित ना, म्हणून तर असं नाही माहित. बरेच रोड माहित आहे. सो आम्ही कुठेतरी आळंदी रोडने आलोय आता. कुठेतरी नाही म्हणजे आळंदी रोड आहे पण मेन आळंदीवाला रोड नाही आहे. सो असं काहीतरी वेगळे वेगळे रोड आहे. सो आता डोसा खातो, घरी जातो आणि मग ठीक आहे पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एवढं तर म्हण. प्लीज लाईक करा आमच्या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्लीज. बाय.